आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथी गणित भौमितिक आकृत्या, त्यामध्ये पाहणार आहोत आपण कोनाचे प्रकार. तर अगोदर आपण पाहू कोन. कोन म्हणजे काय. सपोज हा ए बी आणि सी हा कोन आहे. हा कोन वाचतात कसं पहा. कोन ए बी सी किंवा कोन सी बी ए, सी बी ए किंवा कोन फक्त ए, फक्त बी. हा फक्त बी लिहिला तरी हा कोण वाचायचा कसा. कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए किंवा कोण बी असा वाचायचा. यानंतर हा कोणाचा जो आतला भाग आहे याला म्हणायचं कोणाचा अंतर्भाग. आतला भाग जो आहे तो अंतर्भाग आणि बाहेरचा भाग जो आहे हा बाहेरचा भाग जो म्हणतात बाह्य भाग. अंतर्भाग आणि बाह्य भाग. ठीक. आता आपण पाहणार आहोत कोणाचे प्रकार. कोणाचे प्रकार म्हणजे काय काय पाहणार आहोत पहा. आता हा आहे कोण. कोण ए बी सी हे आणि ह्याचं जे मेजरमेंट असतं तर मेजरमेंट आपण समजा असं मानू की ते आहे थिटा. आता सुरुवातीला जेव्हा कोण असतो तो असतो हा आहे पहिली बाजू बीसी. ही पहिली बाजू बीसी. दुसरी बाजू फिरली का कोण तयार होतो. पण जर दुसरी बाजू फिरलीच नाही ती एकावर एक असेल तर हा असतो ए. ए बी सी इथे असतो थिटा. हा थिटा आहे. हा थिटा काय इथे जर फिरलीच नाही बाजू तर थिटा असतो आपला 0 डिग्री आणि याला म्हणायचं आपण शून्य कोण. का शून्यावंश कोण आहे. आता जेव्हा ही आहे बी ही आहे सी. जेव्हा ए बी फिरते ती फिरते ए बी बी भोवती फिरते आणि पूर्ण एक राऊंड मारते तेव्हा हा झाला आपला पूर्ण कोण. या कोणाला हा कोण असतो 360 अंश डिग्री. पूर्ण एक राऊंड मारला की तो 360 अंश डिग्री होतो आणि याला म्हणायचं पूर्ण कोण. यामध्ये थिटा किती असतो 360 अंश. पूर्ण कोण नंतर असतो. आता ही आहे आपली बीसी. आता पूर्ण फिरली म्हणजे 360 निम्मी फिरली तर म्हणजे इथून जर इथपर्यंतच फिरली तर मग इथं येईल ए. मग इथून पूर्णच्या निम्मे फिरली म्हणजे 360 म्हणजे पूर्ण त्याच्या अर्धी फिरली म्हणजे 360च्या निम्म 180 अंश. याला ह्या कोणाला म्हणायचं सरळ कोण. या कोणाला म्हणायचं सरळ कोण. आता याच्या ही पूर्णच्या निम्मे ही फिरली पूर्णच्या निम्मा सरळ कोण आणि सरळ. आता याच्या सुद्धा निम्म फिरलं म्हणजे पूर्ण हे हाफ आहे. आणखी म्हणजे याच्या निम्म म्हणजे एवढं समजा चक्कर फिरला तर हा कोण झाला 90 अंश डिग्री. इथे थिटा झाला 90 डिग्री. या कोणाला म्हणायचं काटकोन. या कोणाला म्हणायचं काटकोन. ठीक आहे. आता आपल्या लक्षात काय ठेवायचं हा काटकोन आहे. काटकोन 90 अंश डिग्री असतो. काटकोनाचा सिंबल का पहा काय. काटकोन नेहमी असा लिहितात याला काटकोन म्हणायचं. ठीक. आता आपण शून्य कोण पूर्ण कोण सरळ कोण आणि काटकोन. आता आपण आणखी प्रकार पाहू कोणाचे. आता आपण कोणाचे आणखी प्रकार पाहू. सर्वात पहिला प्रकार आपण पहिला आहे तो म्हणजे ए बी आणि सी. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. थिटा 0 आहे. अशा वेळेस मला काय म्हणायचं शून्य कोण. आता शून्य कोण नंतर आता
पहिला कोण आहे पहा, आता आपल्याला हे माहिती आहे हा काय काटकोन आहे. आता 0 पेक्षा मोठा हा असतो थिटा इज इक्वल टू 90 अंश. 0 पेक्षा मोठा आणि काटकोन पेक्षा छोटा, तर याला म्हणता येईल आपल्याला, हे पहा हा आहे थिटा. थिटा काय आहे, 0 हा छोटा आहे थिटापेक्षा, थिटा छोटा आहे 90 अंश पेक्षा. 0 पेक्षा मोठा 90 पेक्षा छोटा याला म्हणायचं लघुकोन. लघुकोन. लघुकोन नंतर मग आता आपला नंतर कोण कोणता येतो कोण, हा कोन. थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. हा आपला आला काटकोन. काटकोन नंतर आता आता काटकोन पेक्षा मोठा आणि सरळ कोन पेक्षा छोटा, 90 पेक्षा मोठा 180 पेक्षा छोटा, तर तो झाला आपला असा कोन झाला पहा. हा थिटा झाला. थिटा काय 90 अंश हा लेस आहे, लहान आहे थिटा पेक्षा, थिटा लहान आहे 180 पेक्षा. हा झाला आपला विशाल कोन. विशाल कोन. विशाल कोन नंतर मग आपला आपण मागाशी बघितला कोणता 180 अंश. थिटा बरोबर 180 अंश हा झाला आपला सरळ कोन. सरळ कोन नंतर मग आता आपला आता 180 पेक्षा मोठा, 180 पेक्षा मोठा आणि पूर्ण कोन पेक्षा छोटा, तो काय येईल 180 हा लहान आहे थिटा पेक्षा, थिटा लहान आहे 360 पेक्षा. हा झाला प्रविशाल कोन. आणि शेवटचा आपला कोणता पूर्ण 360 अंश डिग्री. थिटा इज इक्वल टू 360 अंश. थिटा इज इक्वल टू 360 अंश डिग्री याला म्हणता येईल आपल्याला पूर्ण कोन. हे आहेत कोनाचे प्रकार: शून्य कोन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. आता पाहून घ्या व्यवस्थित.